व्यवस्थितपणे बघून घ्या. कन्सेप्ट आहे ट्विन डेफिसिट, ज्याला आपण दुहेरी तूट म्हणतो. जेव्हा जेव्हा एलपीजी किंवा आर्थिक सुधारणा हा चॅप्टर आपण वाचतो त्यामध्ये ही कन्सेप्ट येत असते ट्विन डेफिसिट. ट्विन डेफिसिटचा अर्थ काय होतो? जेव्हा देशामध्ये एका बाजूनं फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे काय? एका वर्षामध्ये सरकार जे अतिरिक्त कर्ज घेते, जे मार्केट कर्ज घेते, त्याला राजकोषीय तूट म्हणतात. आणि सोबत लक्षात ठेवायचं करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे चालू खाता तूट. चालू खाता तूट म्हणजे काय? जेव्हा भारताचा एकूण आयात जास्त असते आणि निर्यात कमी असते, आयात जास्त निर्यात कमी, त्याला म्हणतात चालू खाता घाटा. बरोबर? करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट हे भारताच्या एक्सटर्नल क्षेत्राशी संबंधित आहे, तर फिस्कल डेफिसिट हे भारताच्या इंटरनल हे कर्जाशी संबंधित आहे. आणि हे दोन्ही सोबत संकट असणे त्याला म्हणतात ट्विन डेफिसिट, जे भारतामध्ये 1990-91 मध्ये चलनविषयक संकटाच्या काळामध्ये दिसलं होतं. त्या दरम्यान भारताची राजकोषीय तूट ही जवळपास 9% होती, तर चालू खाता घाटा करंट अकाउंट डेफिसिट हा 3% पर्यंत गेला होता, जो मोठा मानण्यात येतो. सध्या 0.6% हा एवढा आहे कॅड, तो गेला होता 3% पर्यंत, आणि हे 9% पर्यंत त्याला म्हणतात ट्विन डेफिसिट. जेव्हा जेव्हा प्रश्न येणार, हा प्रश्न ऑलरेडी एक वेळा येऊन गेलेला आहे, बरोबर नाही का? आणि उपाय जर विचारला तर उपाय एकच आहे, निर्यातीला चालना देणे, आणि दुसरं काय तर कर्जाचं प्रमाण कमी करणे आणि महसुली प्राप्ती वाढवण्यावर भर देणे. कन्सेप्ट जर बरोबर असेल, समजा त्यांना प्रश्न विचारला की पुढील पैकी ट्विन डेफिसिट कमी करण्यासंबंधी उपाय सांगा, आता पुढचा प्रश्न असा येणार ना, मग याचा अर्थ तो प्रश्न विचारत आहे की कर्ज कमी करण्यासंबंधी उपाय सांगा आणि निर्यात वाढवण्यासंबंधी उपाय सांगा. पर्यायामध्ये ते बरोबर शोधून ते आन्सर आयोगासमोर काय करून घ्यायचं? प्रोड्यूस करून घ्यायचं. तर कळलं ट्विन डेफिसिट ही कन्सेप्ट, आणि आकडेवारी पण काय ठेवा व्यवस्थितपणे लक्षात असू द्या.